अशी फलंदाजीसाठी दोघंही फलंदाज ओळखले जातात. तर पाहावं लागेल काय घडतं या सामन्यामध्ये. पहिला चेंडू अजय यांच्या स्ट्राईकवर आपण पाहतोय समर्थ यांना. पहिला चेंडू रिव्हर्सिप खेळण्याचा प्रयत्न होता, वेगावर स्वार झाले तिकडे अजय. डॉट बॉलची होते आहे सांगता. नक्कीच एक चांगली सुरुवात या सामन्याला पाहायला मिळते आहे. एक दोन बलाढ्य असं संघांमध्ये असणारा सामना आपण इथे पाहतोय. एक चांगलाच रंगणारा असा सामना देखील आपण इथे पाहायला मिळणार आहे. याची काही शाश्वती असेल. पुढील चेंडू अजय यांचा. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. इथे मात्र बॅकशीट टॉपेज घेते. चेंडू चाललाय फाईनलच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. एक धाव तर पूर्ण जाईल. दुसरीचा प्रयत्न असेल. दुसऱ्याचा प्रयत्न करतायत पण नाही, मागे पाठवलंय. एकच धाव इथे मिळते. वेगावर नक्की स्वार होऊन आलेत अजय. मला वाटतं कुठे जरी ते ह्या सामन्यामध्ये पाऊस पडला असता तर त्याच्यापेक्षाही डबल वेग त्यांनी जनरेट केला असता, ती मात्र देखील शंका नाही. आता मात्र आपण पाहतोय पप्पू यांना पाहतोय स्ट्राईकवर असताना. इथे मात्र पप्पू यांच्या बॅटमधून येताना आपण पाहतोय ह्या सामन्यातील पहिला मोठा फटका. चेंडू चाललाय वन बाउन्स ती रेषा पार चौकारासाठी. कुठेतरी एक भल्या मोठ्या आव्हानाचं विचार करून आले असतील दोन्हीही फलंदाज. पुढील चेंडू अजय यांचा. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आपण पाहतोय पप्पू यांना. चौथा चेंडू असेल. फुल टॉस प्रकार चेंडू. इथे मात्र कट केलाय. चेंडू चाललाय पॉईंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. दरम्यान मात्र एकच धाव मिळेल. वेगावर स्वार झाले. मगापासून काय वेग धारण केलाय अजय यांनी. खूप चांगली अशी गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी केलेली आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा अजय यांचा. समर्थ ऑन स्ट्राईक. फुल टॉस प्रकार चेंडू. चेंडूला डिपॉझिट केलं. लांब बसला. मुतुंग असा षटकार. चेंडू चालला मिडविकेटच्या दिशेने. पंच आम्हाला सांगतात इट्स अ वेस्ट हाय नो बॉल. नक्कीच दिशाहीन गोलंदाजी काहीशी पाहायला मिळाली या चेंडूवर. नो बॉलवर येतोय षटकार. पुढील चेंडू असेल फ्री हिट. वा, तर नक्कीच ते चांगली फलंदाजी आतापर्यंत होताना पाहायला मिळते. फ्रीडचा चेंडू असेल. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. भिरकायचा प्रयत्न होता. फ्रीडचा मोठा फायदा घेऊ शकले नाही तिकडे समर्थ. डॉट बॉलची होते आहे सांगता आणि कमबॅक करायला पाहायला मिळत आहेत अजय पुन्हा एकदा. एक चांगलं असं सामना आपण इथे पाहतोय. 40+ आज असणारे हे सामने आपण इथे पाहतोय कामोठे नगरीमध्ये. पुढील चेंडू अजय यांच्या षटकातील. मला वाटतं हा शेवटचा चेंडू असेल. येस, तर आम्हाला गुणलेखक सांगतात हा शेवटचा चेंडू आहे पहिल्या षटकातील. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. पुन्हा एकदा भिरकावलाय. शॉर्ट मिड विकेटला चेंडू चाललाय. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार. अजून एक षटकार येतोय समर्थ यांच्या बॅटमधून. आता धावा मात्र यायला लागल्यात. षटकाराने धावसंख्या वाढेल. धावसंख्या पोहोचते आहे ती म्हणजेच 19 धावा होतात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पहिले दोन चेंडू खूप चांगल्यारीत्या हाताळले होते अजय यांनी. तदनंतर मात्र बॅटीची कमाल दाखवतात पप्पू आणि समर्थ ही दोघंही फलंदाज. पाहावं लागेल दुसरी षटक हाताळण्यासाठी कोणाला बोलत आहे. तर अजय यांची जागा घेण्यासाठी गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय मिथुन यांना. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या ते म्हणजे 19 धावा. मिथुन यांचा
षटक आपण पाहावं लागेल. मिथुन वर्सेस पप्पू एक चांगलं असं बॅटल आपल्याला पाहायला मिळतं. डावखुरा त्याचा गोलंदाज फुल लेंथ प्रकारचा चेंडू होता, चेंडूला फक्त ग्लाईड केलं, चेंडू चालला आहे शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने, फक्त एकच धाव मिळेल इकडे. डावखुरा ते गोलंदाज म्हटले की खूप चांगलं असं क्रिकेटमध्ये आपण व्यक्तिमत्व आतापर्यंत पाहिलेले आहेत. तेवढं सोपं नसतं डावखुरा आता गोलंदाजांना मारणं. तर इथे डावखुराचा गोलंदाज वर्सेस डावखुरा त्याचा फलंदाज, एक चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळतं आहे. मिथुन वर्सेस समर्थ. इथे मात्र काय पाहायला मिळतंय, वाईड ऑफ स्टिक टाकलेला चेंडू होता, काहीसा कळला नाही आहे. वेगावर स्वार झाले तिकडे मिथुन आणि डॉट बॉलची होते आहे सांगता. खूप चांगलं असं षटक आतापर्यंत हाताळले मिथुन यांनी. 2 चेंडूमध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे. तर पुढील चेंडू पुन्हा एकदा मिथुन यांचा. फुललेन प्रकार चेंडू भिरकाचा प्रयत्न होता, पायांचा वेध घेतोय आणि ते लेग बायच्या स्वरूपात पंच आम्हाला सांगतायत एक धाव येईल. बॅट कट आहे. ओके थँक्यू. बॅट कट बॅटच्या स्वरूपात येते एक धाव. पुढील चेंडू पुन्हा एकदा मिथुन यांचा. आता मात्र स्ट्राईकवर आपण पाहतोय पप्पू यांना. फुल प्रकार चेंडू इथे मात्र आकाश फटकाय, चेंडूला आले डिपॉझिट केलं लॉंग ऑफच्या डोक्यावर. पप्पू यांच्या बॅटमधून येताना एक उत्तुंग असा षटकार. रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकतो मिथुन यांचा चेंडू होता, फुलन टाकायचा प्रयत्न, काहीशी जागा दिली, रूम बनवली आणि चेंडूला मारलं लॉंग ऑफच्या डोक्यावरून षटकारासाठी. पुढील चेंडू पुन्हा एकदा मिथुन यांचा. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू इथे मात्र चेंडूला कट केलाय, कट काय पॉवरफुल कट केलाय, चेंडूला मारला कव्हरच्या डोक्यावरून षटकारासाठी. नक्कीच पहिल्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं, पहिले 2 चेंडू गोलंदाज चांगले हाताळतात, त्यानंतर मात्र फलंदाज चांगला खेळतो. त्याचंच प्रात्यक्षिक या षटकामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. पहिले 2 चेंडू 3 चेंडू मला वाटतं खूप चांगले हाताळलेले मिथुन यांनी. त्यानंतर मात्र 2 मोठे फटके येत आहेत पप्पू आणि समर्थ यांच्या बॅटमधून. शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकातील, मिथुन यांचा स्ट्राईकवर असेल. आपण पाहतोय पप्पू यांना. फुलटॉस प्रकार चेंडू, लोअर फुलटॉस प्रकार चेंडू, इथे मात्र पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, खूप चांगल्या प्रकारे टोलवला चेंडू, चेंडू चाललाय फाईन लेगच्या डोक्यावरून षटकारासाठी. नक्कीच हे 3 चेंडू मात्र आपण पाहिले तर फलंदाजाने आक्रमक पवित्रा घेतला. पहिलं जे जज केलं होतं लेंथला आणि पॅडल स्वीपच्या रित्या चेंडूला मारलं फाईन लेगच्या डोक्यावरून षटकारासाठी. एक चांगली अशी फलंदाजी दोन्ही फलंदाज करताना आपण पाहतोय. वैयक्तिक 6 चेंडूमध्ये 24 धावेंवर खेळत आहेत पप्पू, त्याचप्रमाणे 7 चेंडू आणि 14 धावेंवर खेळत आहेत समर्थ. अजय यांना पुन्हा एकदा पाचारण केलंय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू बॅटची काही कडा घेते, चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. चिकी सिंगल घ्यायचा तिकडे प्रयत्न होता समर्थ यांचा आणि सिंगल घेण्यामध्ये यश मिळतंय. एका धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 40 धावा. नक्कीच एक आक्रमक पवित्रा दोन्ही फलंदाजांनी आता मात्र घेतलाय. कमबॅक करावं लागेल या सामन्यामध्ये जर हा सामना जिंकायचा असेल. वन सोल्युशन नेरूळ या संघाला. अजय यांचा पुढील चेंडू पप्पूसाठी. फुलटॉस प्रकार चेंडू होता, इथे मात्र वेगावर स्वार झाले. लोअर फुलटॉस प्रकारचा चेंडू, यॉर्कर रित्या टाकलेला चेंडू होता. डॉट बॉलची होते आहे सांगता.
आज मला वाटतं जर पाऊस असला असता तर अजय यांची गोलंदाजी एक वेगळ्या तऱ्हेने पाहायला मिळाली असती नक्कीच. तर इथे पाऊस नाही आहे, सुक्यामध्ये आपण पाहतोय रबर बॉलचं क्रिकेट. फुलटॉस चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा पॅडल शिफ्ट करण्याचा प्रयत्न, पंचांचा निर्णयाची नक्कीच वाट पाहावी लागेल. तदरम्यान मात्र एक छोटी धाव घेते आहेत समर्थ आणि पप्पू या जोडीने. पंच गणेश यादव आम्हाला सांगतायत इट्स अ लेग बाईसच्या स्वरूपात येतात एक धाव. एका धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचेल ती म्हणजेच 41 धावांवर. एका मोठ्या धावसंख्येकडे आगेकूच करताना आपण पाहायला मिळतोय विनोद स्पोर्ट्स गावठण हा संघ. पुढील चेंडू अजय यांचा, शॉर्ट ऑफ लाईन चेंडूला भिरकावलं, मिस टाइम प्रकारचा स्ट्रोक आहे. चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या दिशेने, क्षेत्ररक्षण बॉल खाली येतील. खूप चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. चिखलात देखील तिकडे तेवढ्याच वेगाने पळत आले आणि फक्त एकच धाव मिळेल समर्थ यांना. आतापर्यंत आक्रमक पवित्रा घेतला पप्पू यांनी. अजय यांच्यावर आक्रमण करतील का तर पाहावं लागेल. येणारे 2 चेंडूच हा सामना सांगतील आम्हाला. फुलटॉस चेंडू इथे मात्र फिरून मारण्याचा प्रयत्न, पंच आम्हाला सांगतायत डाऊन द लेग साईड इट्स अ व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलनी धावसंख्या वाढते, धावसंख्या पोचते आहे ती म्हणजेच 42 धावेंवर. पुढील चेंडू आता मात्र कट केलाय, मिस टाइम होतोय स्ट्रोक. पप्पू होतात बाद आणि एक चांगली अशी खेळी होते समाप्त पप्पू यांच्या स्वरूपात. पहिला गडी होतोय बाद आणि धावसंख्या आपण पाहतोय 43 धावसंख्येवर एक गडी होतोय बाद. पाच चेंडू झाले तिथे, शेवटचा चेंडू असेल अजय यांच्या षटकातील. तर पप्पू यांची जागा घेण्यासाठी आपल्याला पाहावं लागेल कोण फलंदाज येतोय. तर पप्पू यांची जागा घेण्यासाठी आता मात्र फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय किशोर यांना. चांगली अशी गोलंदाजी या षटकामध्ये हाताळताना पाहतोय अजय. आतापर्यंत मला वाटतं 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 4 धावा त्यांनी खर्च केलेत. शेवटचा चेंडू अजय यांच्या षटकातील, स्ट्राईकवर आपण पाहतोय किशोर यांना. शेवटचा चेंडू अजय यांच्या षटकातील, पुन्हा एकदा वेगावर स्वार झाले, बॅटची आतील कडा घेते. तिकडे आपण पाहतो शॉर्ट स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक लावलेला आहे. डॉट बॉलची होते आहे सांगता खूप चांगलं षटक त्यांनी हाताळलं. 3 षटका समाप्तीनंतर धावा झाले ते म्हणजे 43 धावा. तर पुढील सामना आपण पाहणार आहोत डीजी पोपेटा कन्स्ट्रक्शन्स कळंबोली विरुद्ध आयुष 11 अंबरनाथ. या 2 संघांचे जर कर्णधारापर्यंत आमचा आवाज पोहोचत असेल तर यायचं आपण नाणेफेक करणार आहोत इनिंग ब्रेकमध्ये. तर शेवटचं षटक आपण आता पाहतोय अमित यांना मात्र इथे वैयक्तिक पहिलं आणि संघाडी 4थं षटक घेऊन आपण पाहतोय अमित यांना. स्ट्राईकवर समर्थ आहे, आतापर्यंत खूप चांगली अशी फलंदाजी करताना पाहायला मिळालेत. काही वेळानंतर त्यांना स्ट्राईक मिळाल्या, पाहावं लागेल काय घडतं या षटकामध्ये. पहिला चेंडू स्लोअर ऑन प्रकार चेंडू, इथे मात्र चेंडूला पुल केलाय, मिस चेंडू चाललाय 2 बाउन्स, सीमा रेषा पार. पंच आम्हाला सांगतात इट्स अ बाउंड्री. चौकार येतोय, या चौकाराने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोचेल ती म्हणजेच 47 धावा.
एका मोठ्या धावसंख्येकडे कुठे ना कुठे आगेकूच करताना आपण पाहायला मिळतोय. विनोद स्पोर्ट्स गावठण हा संघ समर्थकडू जोपर्यंत ते आहे तोपर्यंत मोठी धावसंख्या येणार ही निश्चित आहे. पुढील चेंडू फुलदास प्रकार चेंडू इथे माझा खोदून काढला, चेंडूला मारला कव्हरच्या दिशेने. क्लासिकल क्रिकेटिंग फटका आपल्याला पाहायला मिळतो समर्थ यांच्या बॅटमधून. येतोय अजून एक सीमारेषे पार जाताना चेंडू चौकार. अजूनही आपण पाहतोय 11 चेंडूमध्ये 24 धावांच्या वैयक्तिक खेळीवर खेळताना आपण पाहायला मिळतंय समर्थ कडू यांना. एक डावखुरी हाताचा फलंदाज म्हणून रायगडमध्ये ज्याचं नाव आहे तेच समर्थ कडू आता आपण पाहायला मिळत आहेत. काहीसा आल्या आल्या अमित यांना 2 चेंडूवर 2 चौकार त्यांनी मारले आणि कुठेतरी बॅकफुटला आणून ठेवलंय. वन सोल्युशन नेहरू या संघाचं कमबॅक करावं लागेल अमित यांना. फुलटॉस प्रकार चेंडू पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. आता मात्र स्वतः फलत्रीमध्ये गोलंदाज येत आहेत. तदरम्यान मात्र 1 धाव मिळाली. दुसऱ्याचा प्रयत्न करतील का तर नाही. पंचांकडे दाद मागितली. पंच आम्हाला सांगतील, चेक करावं लागेल. पंच आम्हाला थोड्याच वेळात आमचा निर्णय सांगतील. पंच अरविंद शिंदे आपला निर्णय सांगायचा आहे. थर्ड अंपायर. तर मी विनंती करतो तिसरे पंच सिद्धेश शिंदप आपण यायचंय हे बघायचंय. तर इट्स आउट. धावचीतच्या स्वरूपात बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत फलंदाज. खूप चांगली अशी आपल्याला पाहायला मिळत. छोटी धाव घ्यायचा नक्कीच प्रयत्न होता. काहीसे जास्त पुढे आलेले कमबॅक करू शकले नाहीत तिकडे आणि धावचीतच्या स्वरूपात दुसरा गडी होतोय बाद विनोद स्पोर्ट्स गावठण या संघाचा. तर बॅट्समनचं नाव सांगायचं आहे आम्हाला. तर बॅट्समनचं नाव सांगायचं आहे आम्हाला. पुढील चेंडू आपण पाहतोय अमित यांच्या षटकातील. आल्या आल्या मात्र बॅकफुटला गेले. चेंडूला पाहिलं, चेंडूला डिपॉझिट केलं. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून अमित यांच्या बॉलिंगवर होतोय प्रहार. येतोय षटकार. पहिला चेंडू आपण पाहतो आल्या आल्या मात्र लेंथ जज केली चेंडूची आणि चेंडूला डिपॉझिट केलं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. पुन्हा एकदा धावा यायला लागल्यात कुठे ना कुठे. मला वाटतं हे एक चौथं षटक चालू आहे. फुलटॉस चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. चेंडू चालला स्क्वेअर लेगला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडूला आत ठेवलंय. तदरम्यान मात्र 1 धाव मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न करतील का तरी यस बघता बघता 2 धाव देखील पूर्ण झाल्यात. आल्याला मात्र इथे हाणामारीचा पवित्रा घेतलाय फलंदाजांनी. पहिला चेंडू षटकार मारला होता. दुसऱ्या चेंडूवर देखील मारायचा मानस होता. मिस टाइम झाला चेंडू. स्क्वेअर मिड विकेटला आपण पाहिलं चांगलं क्षेत्ररक्षण. पुढील चेंडू अमित यांचा. फुलटॉस प्रकारचे फुल्लंतरा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. पाहावं लागेल. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. षटकार. या षटकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते आहे ती म्हणजे 66 धावा विनोद स्पोर्ट्स गावठण या संघाची. 4 षटके समाप्तीनंतर धावा झाल्या. 2 गडी बाद 66 धावा
शेवटचं षटक पाहावं लागेल. हाणामारीचं असणारं हे षटक कोण हाताळत आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतोय फलंदाजी मार्कवर खूप चांगली फलंदाजी आतापर्यंत केली आहे नवीन फलंदाजाने. 3 चेंडूमध्ये 14 धावा दिल्या मारल्यात. त्यानंतर मात्र आपण पाहतो नॉन स्ट्राईकला समर्थ कडू 12 चेंडूमध्ये वैयक्तिक 25 धावेंवर खेळताना. शेवटचे 6 चेंडू असतील या पूर्वार्धातील. पाहावं लागेल काय घडतंय काय बिघडतंय या 6 चेंडूंवर. तर इथे वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी शेवटचं षटक घेऊन आलंय ते म्हणजेच संदीप यांना आमंत्रित केलंय गोलंदाजी मार्कवर. तर मी विनंती करतो DG पोपेटा कन्स्ट्रक्शन्स कळंबोली विरुद्ध आयुष 11 अंबरनाथ या 2 संघांचे जर कर्णधार इथे आले असतील तर नाणेफेक करून घेणार आहोत या षटकानंतर. तर DG पोपेटा कन्स्ट्रक्शन्स कळंबोली आपला कर्णधार पाठवायचा आहे. आयुष 11 अंबरनाथचा कर्णधार ऑलरेडी इथे आलेला आहे त्यामुळे तुम्हाला देखील एक पुकारणी देण्यात येत आहे की आपण यायचं आहे. आपण वळतोय शेवटचं षटक या सामन्याच्या पूर्वार्धातील. पाहावं लागेल काय घडतंय काय बिघडतंय या 6 चेंडूंवर. स्ट्राईकवर आपण पाहतोय मॅन इन फॉर्म समर्थ कडू. शॉर्ट ऑफ लेन चेंडू भिरकाचा प्रयत्न होता. काहीसं चेंडूने उसळी घेतली नाहीये. हरीश पांड्या सर यांच्या भाषेमध्ये बोलायचं तर सबमरीन प्रकारे टाकलेला हा चेंडू होता. 22च्या स्वरूपात पंच आम्हाला सांगतायत 1 धाव नुसती येते. पहिला चेंडू खूप चांगल्यारीत्या हाताळला इथे संदीप यांनी. 1च धाव फक्त खर्च केली आहे. तर पाहावं लागेल पुढच्या चेंडूवर काय घडतंय. शॉर्ट ऑफ लेन चेंडू बॅटची टॉप पेच घेत आहे. टॉप पेच चेंडू चाललाय हवेला लागून चेंडू चाललाय सीमा रेषा पार. षटकार हवेलगतचा मारलेला हा फटका होता. टॉप पेच घेतली आणि चेंडू सरळ गेला सीमा रेषा पार. शॉर्ट ऑफ लेन चेंडू आपण पाहतो हा फलंदाज मगासपासून थांबलेला आहे शॉर्ट ऑफ लेन चेंडूसाठी. पाहताच क्षणी बॅट फिरवतात आणि चेंडूला डिपॉझिट करतात. खूप सुंदर अशी फलंदाजी आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाली. 4 चेंडूमधून वैयक्तिक 20 धावेंवर खेळतायत. धावसंख्या वाढते धावसंख्या पोहोचते आहे ती म्हणजेच 73 धावांवर. पुन्हा एकदा पुढील चेंडू संदीप यांचा. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन चेंडू. मगाशी म्हटलं तसं शॉर्ट ऑफ लेन चेंडूला ते थांबत नाहीत. शॉर्ट ऑफ लेन चेंडू पाहिला त्यांनी वळले आणि चेंडूला डिपॉझिट केलं. स्क्वेअर लेगच्या डोक्यावर अजून एक उत्तुंग असा षटकार. काय फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. काहीसा लाईन आणि लेंथमध्ये इकडे फेरबदल करावं लागेल संदीप यांना. 79 धावा आतापर्यंत स्कोअर कार्डवर धावा झाल्यात. अजूनही शेवटचं 3 चेंडू शिल्लक असतील. 3 लिगल चेंडू या पूर्वार्धातील शिल्लक असतील. पाहावं लागेल काय घडतंय. शेवटचे 3 चेंडू काहीसा क्षेत्ररक्षणात आपण पाहू शकतो फेरबदल करताना हा संघ. यस संदीप यांचा 4था चेंडू. पाहावं लागेल काय घडतंय या सामन्यामध्ये. फुलंतरा चेंडू. आता मात्र काहीसा फरक इथे आणि इथे. फलंदाज होतोय बाद समर्थ कडू यांच्या स्वरूपात. फलंदाज होतोय बाद. हॅलो तर मोठा गडी इथे बाद होताना पाहायला मिळतो समर्थ कडू यांच्या स्वरूपात. शेवटचा 3 चेंडू असताना कुठेतरी छोटी धाव घ्यायचा प्रयत्न होता आणि धाव बाद होत आहेत समर्थ. तर मी विनंती करतो DG पोपेटा कन्स्ट्रक्शन्स कळंबोली आलेत तर ह्या पूर्वार्धानंतर आपण टॉस करून घेऊ. तर बॅट्समनचं नाव सांगायचं आहे आम्हाला. जयेंद्र. थँक्यू. तर संदीप यांच्या षटकातील हा 5वा चेंडू जयेंद्र यांच्यासाठी. फुललेन प्रकार चेंडू पायाचा वेध घेतोय तिकडे. छोटी धाव घेण्याचा प्रयत्न आहे इथे आणि छोटी धाव घेण्यामध्ये यश मिळतंय.
आपण पाहू शकतो एक शॉट कव्हरला एक क्षेत्ररक्षक तिकडे लावलेला आहे. तदरम्यान मात्र लेग बायच्या स्वरूपात येते 1 धाव. तर शेवटचा चेंडू असेल या पूर्वार्धातील. पाहावं लागेल मोठा फटका येईल का संदीप यांच्या गोलंदाजीतून. फुललेन प्रकार चेंडू होता इथे मात्र स्वतः फॉलो थ्रू मध्ये खूप चांगल्या प्रकारे इथे थांबवलं आणि इथे धाव बाद होत आहेत. जयेंद्र पूर्वार्धामध्ये आपण पाहतो तर 5 षटका समाप्तीनंतर धावा झाल्यात 80 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 81 धावांची गरज असेल ते म्हणजेच वन सोल्युशन नेहरू या संघाला. तर कॅमेरामन आपण थोडा फोकस करायचं आहे. टॉस बॉक्समध्ये आपण इथे नाणेफेक करणं. तर आपण पुढील सामन्याचं नाणेफेक इथे करून घेत आहोत. मी विनंती करतो जय पाटील आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करायचं आहे. पुढील सामना आपण पाहतो DG पोपेटा कन्स्ट्रक्शन्स कळंबोली वर्सेस आयुष 11 अंबरनाथ या 2 बलाढ्य संघांमध्ये असणारा सामना आपण रवींद्र भगत यांच्या हस्ते नाणेफेक करत आहोत. तर कॅमेरामन फोकस करायचं या कॅमेरावर. येस वी आर रेडी. नाणेफेक होते इथे. नाणेफेकीचा कौल जिंकलाय ते म्हणजेच आयुष 11 अंबरनाथ या संघाने. आपला निर्णय लवकरात लवकर इथे कळवायचा आहे. तर या सामन्याच्या उत्तरार्धाकडे आपण घेऊन जायला मी आमंत्रित करतो. कामोठ्यामध्ये क्रिकेट असो पंचगिरी असो खूप चांगले असे पारंगत असणारे सिद्धेश इंदप यांना मी विनंती करतोय समालोचनसाठी यायचं आहे. इथं मात्र वादळ आल्यामुळे आपण एका स्टँडचा बॅनर पाहू शकता निसटून गेलेला आहे. अन्यथा तर फेकून जिंकून अंबरनाथ यांनी प्रथम क्षेत्ररक्षण निवडलंय आणि DG पोपेटा संघाला प्रथम फलंदाजीसाठी आव्हान दिलेलं आहे. परंतु सामन्याकडे वळूया. वन सोल्युशन नेरूर विरुद्ध विनोद स्पोर्ट्स गावठाण आपण पाहू शकता. छान अशी फलंदाजी पाहायला मिळाली गावठाण संघाकडून. धावा जमवल्यात ते 80 धावा जमवल्यात. 81 धावांचा पाठलाग करायचा आहे तो वन सोल्युशन नेरूर संघाला. तर छान अशी फलंदाजी झाली ती गावठाण संघाकडून. आक्रमकता पाहायला मिळाली. उंचवर असा स्कोर 80 धावा आपल्याला धावफलकावरती 5 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला मिळाला. त्यानंतर पाहूया काय प्रकारे फलंदाजी होती ती वन सोल्युशन नेरूर संघाकडून. धावाचा पाठलाग करा 81 कंपल्सरी चेस असे सामने 5 षटकांचे सामने राहतील. पुढील सामना DG पोपेटा कन्स्ट्रक्शन विरुद्ध कळंबोली विरुद्ध आयुष 11 अंबरनाथ आपल्याला पाहायला मिळेल. अंबरनाथ संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडले आणि आव्हान दिलेले ते पोपेटा संघाला कळंबोलीच्या प्रथम फलंदाजीसाठी. सामना सुरू करायचा आहे. फलंदाज आलेले ते फलंदाजीचे नाव आणि अमित आणि माजिद अशी जोडी आपल्याला पाहायला मिळेल. माजिद नॉन स्ट्राईकवरती खेळत असताना अमित स्ट्राईक फलंदाज. छान अशी फलंदाजी अमित यांची पाहिली होती मागच्या 40+ सामन्यामध्ये.
मॅन ऑफ द मॅच देखील राहिले होते अमित. याच ग्राउंडवरती आपण पाहिले होते छान फलंदाजी नेरूळ वन सोल्युशनकडून खेळताना अमित यांची. बॉलर आलेले आहेत ते समर्थ कडू, अष्टपैलू अशी खेळाडू. कालच्या दिवसामध्ये देखील आपल्याला विश्वजित ठाकूर बरोबर सोबत आयकॉन अशी जबाबदारी घेताना आपल्याला दिसले समर्थ कडू. पराभूत व्हायला लागला, छान अशी कामगिरी केली होती परंतु धावा डिफेंड करू शकले नाही म्हणून पराभूत झाले होते कालच्या दिवसामध्ये. कालच्या दिवसामध्ये देखील अंकेश कामोटकर यांची धडाकेबाज फलंदाजी आणि आकाश जहांगीरची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल ॲज अ आयकॉन. त्या कारणाने तो संघ आपल्याला मोठी जुई परत एकदा फायनलच्या दिशेमध्ये सरावत असताना पाहायला मिळाला. त्यामधून आयकॉनची खेळाडू आकाश जहांगीर आणि आपल्या कामोट्यातील एक अष्टपैलू खेळाडू निक्कू गोवारी आपल्याला पाहायला मिळेल. छान अशी गोलंदाजी आणि फलंदाजी निक्कू गोवारीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळेल कालच्या दिवसामध्ये. येणारा सामना 30 चेंडू 81 धावांची गरज. वन सोल्युशन नेरूळ संघाला. समर्थ कडू बॉलिंग मार्कर फेस करतील अमित. फुलटॉस प्रकारचा चेंडू, त्याचा पुरेपूर समाचार घेतला, बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. पंचांचा इशारा, रिव्ह्यू साठी नो बॉल साठीचा रिव्ह्यू. इथं मात्र थर्ड पंचांकडे आपण पाहतोय. तर बॉल डीप होतोय खाली तर नो बॉल नसेल. फेअर डिलिव्हरी. 6 धावासाठी षटकार आलेला पहिलाच हल्ला समर्थ कडू यांच्यावरती अमित यांचा. दुसरा बॉल देखील लेग साईडच्या दिशेने खेळण्या थर्ड मॅनकडे दिशेने बॉल जात असताना स्थिरावत घासाच्या प्रभावाने बॉल थांबलेला आहे. इथं 4 धावांचा इशारा येतोय क्षेत्ररक्षकाकडून. 2 मोठे फटके. आतापर्यंत छान अशी फलंदाजी पाहायला मिळते अमित यांच्या बॅटमधून आपल्याला. ज्या सरासरीने धावा जोडल्या होत्या गावठाण संघाने त्याच दिशेवरती आपल्याला पाहायला मिळतोय नेरूळ संघ. अमित यांची छान अशी फलंदाजी. एक आयकॉन असा अष्टपैलू खेळाडू समर्थ कडू यांच्यावरती प्रहार करत असताना 2 चेंडूवरती 2 मोठे फटके. कशा प्रकारे कमबॅक करतील समर्थ की वर्चस्व ठरेल अमित यांचा. ज्या धावेंची गरज आहे ती धाव जोडत असताना अमित आपल्या संघासाठी. फुल टॉस प्रकारचा लो फुल टॉस प्रकारचा चेंडू खेळून काढला. समोरच्या दिशेने फिल्डर गेदर करायचा छान असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. त्याच दरम्यान 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी संघ. धावसंख्या झाली ती 11. पहिल्या षटकामधील शेवटचे 3 चेंडू पर्याप्त स्ट्राईकवरती येतील. आता माजिद परत एकदा लो फुल टॉस ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू सन्मान देऊन खेळून काढलेला. 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी. 1 धावांनी धावसंख्या झालेली ती 12. छान असा कमबॅक करत असताना समर्थ कडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु काहीसा संपर्क नाही बॅटसोबत. चांगला 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी. तू मैं स्टॉप केले माजिद यांनी. 1च धाव. पहिल्या 2 चेंडूवरती मोठे फटके पाहायला मिळाल्यानंतर स्तब्ध करून ठेवले समर्थ कडू यांनी. शेवटचा चेंडू मोठे फटके आल्यानंतर 3 चेंडू छान असे हाताळले होते. परत एकदा ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू. ओव्हर षटक समाप्त. धावसंख्या झाली ती 13. पहिल्या 2 चेंडूवरती चांगले मोठे फटके आल्यानंतर छान कमबॅक केला. उर्वरित 4 चेंडूवरती फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केला. धाव संख्या झालेली ती 13. पहिल्या 2 चेंडूचा विचार केला तर 10 धावा आल्या होत्या. त्यानंतरच्या 4 चेंडूमध्ये मात्र 3 धावा खर्च केल्या. छान असं कमबॅक. थोडंसं दूर होत असताना वन स्टॉप सोल्युशन. अजून देखील 68 धावांची गरज. 24 चेंडू 68 धावांची गरज असेल ती वन सोल्युशन नेरूळ संघाला. मोठे फटके खेळण्याची गरज
ज्या सरीचा पाठलाग करायचा आहे. 81 धावांचं आव्हान, धावसंख्या जोडलेले ते आतापर्यंत 18 अंकुश आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्कावरती काल देखील आपल्याला खेळताना पाहिले होते. छान अशी गोलंदाजी, ऑफ ब्रेक प्रकारची गोलंदाजी करत असताना फिरकीपट्टू अंकुश आपण पाहू शकता. दुसरं षटक वैयक्तिक, पहिलं षटक आपल्या संघासाठी घेऊन अंकुश पाहू शकता. बॉलिंगदाजी मार्कवरती स्ट्राईकवर असतील ते मोठे फटके आतापर्यंत चांगले आले त्यांच्या बॅटमधून. अमित, चांगल्या फलंदाजीची गरज असेल आपल्या संघाला. आपटी प्रकारचा चेंडू लेग साईडने दिशेकडे खेळून काढलेला, फिल्डर येत असताना इथं झेल मात्र ड्रॉप झाले. सेट फलंदाजाचा झेल सोडण्यात आला. तिथं थर्ड मॅनच्या दिशेनं लेग साईडला एक धाव घेण्यामध्ये यशस्वी झाले तो संघ. धावसंख्या झाली ती 14. मोठ्या फटक्याची गरज असेल नेरूळ संघाला, कारण की 81 धावांचा पाठलाग करायचा आहे त्यांना. कंपल्सरी चेस असा सामना. 81 रन्स टू नीड. पुढील चेंडू खेळून काढलाय, लॉंग स्ट्रेट ड्राईव्ह 4 धावेंसाठी. छान असा फटका, बॉलरच्या साईडून मारलेला फटका बाउंड्री लाईनच्या पार आपल्याला जायला पाहायला मिळतोय 4 धावेंसाठी. तर मोठा फटका आतापर्यंत आलेला. पहिला चेंडू चांगला होता अंकुश यांचा, तिथं झेल ड्रॉप होताना पाहायला मिळेल सेट फलंदाज अमित यांचं. त्यानंतर स्ट्राईक चेन, माझी 2 स्ट्राईक आले त्यांच्या बॅटमधून. एक मोठा फटका 4 धावांसाठी आलेला. धावसंख्या झाली ती 18. अजून देखील 63 धावांची गरज असेल 22 चेंडूमध्ये. फ्लाईट 8 चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. परत एकदा थर्ड मॅनच्या दिशेने बॉल जात असताना एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील यशस्वी ठरतोय. 2 धाव घेतल्यात आलेले एवढ्या पूर्तीमध्ये. काहीसं मागची फील्ड, आउटफील्ड आपण पाहू शकता. थर्ड मॅनच्या दिशेने काहीसे चिखल. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. छान अशी गोलंदाजी, उचली प्राप्त, ऑफ टर्नचा मारा, ऑफ स्विंग, बॉल डॉट बॉलच्या स्वरूपात एसटी रक्षकाच्या हातात. मोठ्या फटक्यांची गरज असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुढे आले, बॉल घेण्याचा प्रयत्न, अबाव द हाईट, बॉल खेळलेला आहे. एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. हळूवर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्या त्या अंकुश यांनी. ज्या रन रेटची गरज आहे त्याच्यावरून मात्र थोडंसं दूर असताना आता वन सोल्युशन नेरूळ आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील अंकुश यांचा. पंचांचा इशारा, अतिरिक्त धाव. जास्त टर्न पाहायला मिळाला आपल्याला. वाईट बॉलच्या स्वरूपामध्ये आपल्याला चेंडू पाहायला मिळतो. पंचांचा इशारा वाईट पद्धतीचा. पंच आपण पाहू शकता गणेश यादव. मोठा फटका, पुढे येऊन खेचलेला लांबच लांब असा षटकार अमित यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली ती 28. मागच्या षटकामध्ये आलेली 13 धावा, त्यानंतर 28. या षटकामध्ये 15 धावा खर्च केले त्या अंकुश यांनी. छान अशी गोलंदाजी होत असताना शेवटच्या चेंडूवरती मोठा प्रहार अमित त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटक समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 28. अजून देखील आपण पाहू शकता 3 षटकाचा खेळ पर्याप्त. तर 7 चेंडू 19 धावेवरती खेळत असताना अमित आपण पाहू शकता. परत एकदा आपण पाहू शकता 53 धावेंची गरज. 18 चेंडू 53 धावेची गरज. वैयक्तिक दुसऱ्यांनी संघासाठी 3रं षटक घेऊन येत असताना समर्थ कडू. मागच्या षटकामध्ये छान अशी गोलंदाजी पाहायला मिळेल. 2 मोठे फटक्यानंतर छान असे कमबॅक करताना आपल्याला दिसले समर्थ कडू. माजिद ऑन स्ट्राईक. फुल टॉस प्रकारचा चेंडू खेळून काढलाय. कव्हर्सच्या दिशेने बॉल चाललाय. पंचांचा इशारा. पंच कळवतील आपल्याला.
दिसते का? इशारा काय ते पंच. चार धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लेग साईडला खेळण्यापर्यंत चिखला मात्र बॉल मात्र स्थिरवत असताना बॉल थांबलेला. एक धाव घेण्यात यशस्वी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथं आपण पाहू शकतो. दुसरे धाव देखील कंप्लीट केले ते फलंदाजांनी. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स आपण पाहू शकतो. 34 धावा धाव फलकावरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. काहीच बॅट आणि बॉलचा काहीसा संपर्क नाही. 30 यार्डमध्ये बॉल आणि इथं मात्र 2 धावा यशस्वी रीतीने पार पाडून घेतल्या ते फलंदाजांनी. आपण पाहू शकता गुड रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळते आपल्याला. एकच्या जागेवरती 2 धावा चोरण्यामध्ये यशस्वी होतात ते फलंदाज. कन्वर्टिंग 1 into 2. 45 रन्स नीडेड फ्रॉम 15 बॉल्स. येणारे 15 चेंडू 45 धाव्यांची गरज. फुल टॉस पद्धतीचा चेंडू टोळून काढलेला बॉल चालला सीमारेषे पार 4 धाव्यांसाठी. ज्या धाव्यांची गरज आहे ती मात्र येत असताना आता नेरूळ संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. तर समर्थ कडू यांची गोलंदाजीकडे लक्ष दिलं तर जे प्रकारचे फुलटॉस पद्धतीचे चेंडूवरती मोठे फटके आपल्याला पाहायला मिळालेत. पावसाचा थरार आपल्याला ग्राउंडवरती पाहायला मिळते. पिच थोडंसं ओलसर असताना ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू हेलिकॉप्टर खेळून काढला. नो मॅन्स लँडमध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धावेंसाठी. इथं मात्र परतीची बाजू होऊ शकते बॉलर गोलंदाजीच्या संघाकडून, कारण मात्र पावसाचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. धावा झाल्या होत्या ते 81 धावा. 44 धावा झालेल्या धाव फलकावरती. तिसऱ्या षटकामधील शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. माजिदने देखील छान अशी फलंदाजी पाहायला मिळते. 11 चेंडूमध्ये 24 धावा जमवल्यात ते आपल्या संघासाठी. इथं मात्र 44 धावा झालेल्या आहेत ते धावफलकावरती. 37 धावांची गरज. इथं 37 धावांची गरज. 13 चेंडू. पर्याप्त छान असा कमबॅक केलेला नेरूळ संघाने. पण आता मात्र पावसाचा थरार आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग साईडसाठी ॲडव्हान्टेज पद्धतीची राहील, कारण की पावसामुळे बॉल आपल्याला कदाचित स्केट होताना पाहायला मिळेल. त्याला गती देखील पाहायला मिळेल. तर बॉलिंग संघाकडे थोडासा ॲडव्हान्टेज पावसाचा. त्याच प्रकारचं दृश्य आपल्याला पाहायला मिळते. लेग साईडच्या दिशेने खेळून काढलेलं आहे. एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. दुसरी धावेचा प्रयत्न डेंजर एंडकडे पळत असताना माजिद यांनी यशस्वीरित्याने 2 धावा देखील पूर्ण करून काढलेल्या आहेत. षटक समाप्त. तिसरं. 18 धावा खर्च केले ते समर्थ कडू यांनी आपल्या दुसऱ्या षटकामध्ये. वैयक्तिक पाहिलं 2 षटकामध्ये 31 धावा खर्च केलेत. 46 धावा आपण पाहू शकता धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 3 षटकांच्या समाप्तीनंतर. कसला कशासाठी? नवीन गोलंदाज संदीप पाटील. जयेंद्र कडू आपल्याला बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतील. वैयक्तिक पलस संघासाठी 4थं षटक. अमित ऑन स्ट्राइक. अतिशय वेग पावसाच्या गतीमुळे लेग बायच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव.
पावसामुळे काहीसा वेग आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजीच्या मार्फत. बॉलची गती वाढत असताना पावसाचा थरार, पिच ओलसर आपल्याला पाहायला मिळते. थोडासा ॲडव्हान्टेज आपण पाहू शकता गोलंदाजीच्या साईडने आपल्याला पाहायला मिळते पावसाच्या स्वरूपामध्ये. पुढील चेंडू जयेंद्र यांचा. आपटी प्रकारचा चेंडू गती घेत असताना एक धाव संपूर्तीत करत असताना आपण पाहू शकता परत एकदा अमित स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळतील. तेहतीस धावांची अजून देखील गरज, 5 मोठे फटक्यांची गरज, 10 चेंडू 33 धावांची गरज. वन सोल्युशन नेरूळ संघाला. कुठेतरी मोठ्या फटक्यांची गरज असेल नेरूळ संघाला. छान अशी गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते जयेंद्र यांच्याकडून. पावसाचा वेग घेत असताना चेंडू, शॉर्ट बॉल पद्धतीचा चेंडू लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा काहीसा चांगला संपर्क नाही. एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. एकेरी दुहेरी आपल्याला पाहायला मिळते जिथं हाणामारीचा षटक, हाणामारी अशी करावी लागेल ती नेरूळ संघाला. पावसामुळे गती मिळत असताना चेंडूला आपटी प्रकारचा चेंडू, बॉलची लीडिंग एज, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु फक्त बॅट लावली आहे. बॉल थर्डमॅनच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतं. एक धाव घेण्यामध्ये परत एकदा यशस्वी. इथं मात्र स्लोअर पद्धतीचा ज्या प्रकारे पाऊस पडल्यानंतर स्लोअर पद्धतीचा खेळ पाहायला मिळतोय. काहीशे मोठे फटके येत नसताना आपल्याला पाहायला मिळते कारण की पावसाची साथ मिळाली ती गावठण संघाला. स्तब्ध असा खेळ एकेरी दुहेरी पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अतिशय वेग, षटक समाप्त. फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या त्या जयेंद्र पाटील यांनी. छान अशी गोलंदाजी, पावसाची साथ मिळाली ती जयेंद्र यांना. आता समीकरण बदलते. 6 चेंडू 31 धावांची गरज, 5 मोठे फटके आवश्यक असतील ते नेरूळ संघाला. पप्पू आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा षटक, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लेग साइडनी. एकच धाववरती समाधान. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 5 मोठ्या फटक्यांची गरज, 30 धाव्यांची गरज आपण पाहू शकता नेरूळ संघाला. पावसाने कुठेतरी आपण पाहू शकता सामना जो आहे टफ केलं नेरूळ साईडच्या संघाकडून. परत एकदा आलेला मोठा फटका, ज्या फटक्याची गरज आहे त्या प्रकारचा फटका येताना. आता देखील 4 चेंडूमध्ये 4 मोठे फटके जर आणले तर नेरूळ संघ विजयी होताना आपल्याला पाहायला मिळेल. आक्रमण पाहू शकता पप्पू पाटील यांच्या गोलंदाजी मार्कवरती असतील. पप्पू पाटील आणि फलंदाज आपण पाहू शकता अमित. मोठा फटका आलेला आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाव्यांसाठी 4 चेंडू 24 धाव्यांची गरज. अजून 4 मोठ्या फटक्यांची गरज. इथं मात्र सामना गावठण संघाच्या बाजूकडून झुकताना आपण पाहायला मिळतोय. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 23 धाव्यांची गरज. स्ट्राईकवर असतील ते सलामीचेच फलंदाज. 0 विकेट आपल्याला पाहायला मिळते. माजिद ऑन स्ट्राईक, पप्पू पाटील ऑन बॉलिंग मार्क. अतिशय वेग, एकच धाव इथं पाहायला मिळते. दोन बॉल 2 चेंडू 22 धाव्यांची गरज.
वाईड पद्धतीचा चेंडू, अतिरिक्त धावा येताना आपल्याला पाहायला मिळतील. कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी. वाईड +1 22च्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू 20 धाव्यांची गरज. माझी 2 स्ट्राईक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु परत एकदा मिस टायमिंग शॉट. बॅटची कडा घेऊन बॉल थर्डमॅनच्या दिशेनं. एकच धाव. तर सामना 1 साइड झालेला आहे आता. एक चेंडूवरती 19 धाव्यांची गरज. शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथं मात्र झेल बाद आणि विजय झालेला तो गावठाण संघ. कॉंग्रॅच्युलेशन आणि हार्ड लक 1 सोल्युशन नेरुळ संघाला. पुढील सामना असेल DG पोपेटा कन्स्ट्रक्शन कळंबोली विरुद्ध आयुष 11 अंबरनाथ. नाणेफेकी जिंकले ते आयुष 11 अंबरनाथ संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. आव्हान दिले ते पोपेटा संघाला. कळंबोली संघाला प्रथम फलंदाजी.